आणि ते खूप सुंदर रीतीने आपल्याला शिकवत आहे आणि खूप दिवसापासून आपण ती गोष्ट शिकवत आहे ते म्हणजे देवाचं राज्य. And another topic we are looking from Romans chapter 14 verse 17. आणि आणखी एक भाग जो आपण बघत आहे रोमपत्र याचा 14th chapter verse 17. 14th अध्याय आणि 17th वचन. The kingdom of God is not meat or drink. आणि देवाचं राज्य हे खाणे आणि पिण्यामध्ये नाही आहे. But so what is the kingdom of God? पण मग प्रश्न असा आहे की देवाचं राज्य म्हणजे काय? But the kingdom of God is righteousness and peace and joy in the Holy Ghost. देवाचं राज्य हे नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यामध्ये ते आहे. So God led us through wonderfully what is the righteousness and how we get the righteousness by faith in Christ Jesus. आणि देवाने खूप सुंदर रीतीने आपल्याला चालवलेलं आहे की नेमकं नीतिमत्व म्हणजे काय आणि देवाचं नीतिमत्व आपण कशा प्रकारे मिळवू शकतो येशूमध्ये आम्हाला कसं प्राप्त होतं. Many शिकलेलो आहे. times we get confused and we mix together the religiousness is a righteousness within that. आणि बऱ्याच वेळेला आपण गोंधळात पडतो आणि आपण त्या दोन्ही गोष्टी एकत्र करतो म्हणजे धार्मिकता आणि नीतिमत्व आपल्याला वाटतं की दोन्ही एकच आहे आणि आपण त्याच पद्धतीने वागायला लागतो. The religiousness is nothing but the tradition of the world. आणि धार्मिकता हे दुसरं तिसरं काही नसून जगाचे रीतिरिवाज जे आहेत त्यालाच आपण धार्मिकता करून ठेवलेला आहे. By following the religiousness, the pattern, the tradition of this world, we disobey God. आणि मग ह्या जगाचे रीतिरिवाज आपण अनुसरून त्या पद्धतीने आपण चालून कुठंतरी आम्ही देवाच्या हक्काला खिन्न करत असतो. Paul was a very religious man. आणि पौल सुद्धा तसाच एक खूप धार्मिक व्यक्ती होता. And he was a person who persecuted the church. आणि तो असा व्यक्ती होता ज्याने मंडळींचा छळ केला होता. But when he had an encounter with God, Jesus Christ, पण ज्या वेळेस तो येशूच्या समोर गेला येशूला his eyes were open. आणि त्याचे डोळे उघडले. Then he says, not my righteousness, not the righteousness which comes by law, but I want that righteousness which comes by faith in Christ Jesus. आणि मग तो म्हणू लागला की माझं वैयक्तिक नीतिमत्व म्हणजे जे नियमशास्त्राच्या पालनाद्वारे जे मिळणारं नीतिमत्व ते मला नको आहे पण जे येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे जे नीतिमत्व मला मिळतं ते मला हवं आहे. So wonderfully God led us what is righteousness. आणि खूप सुंदर रीतीने देवाने आपल्याला चालवलेलं आहे. Then we saw what is the peace. Kingdom of God is in righteousness. Kingdom of God is in peace. आणि मग आपण पाहिलेलं आहे शांती. देवाचं राज्य हे नीतिमत्वामध्ये आहे. देवाचं राज्य हे शांतीमध्ये आहे. And the third topic we are into is the kingdom of God is in the joy in the Holy Ghost. आणि मग तिसरं गोष्ट जे आम्ही पाहत आहोत देवाच्या राज्य याच्यामध्ये की देवाचा आपल्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यामध्ये ते आहे. And last week we saw that Lord taught us wonderfully what is the meaning of real joy. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये आपण शिकलेलं आहे देवाने खूप सुंदर रीतीने आम्हाला शिकवलेलं आहे की नेमका खरा आनंद म्हणजे काय. A root word for the joy is in Hebrew is simcha. आणि मग आपण ते पाहिलेलं आहे जे वेगवेगळे शब्द जे आहेत हिब्रूमध्ये आणि ग्रीक भाषेमध्ये आणि हिब्री भाषेमध्ये त्या आनंद या शब्दाला सिम्खा असं म्हणलेलं आहे. And if we divide that word simcha, आणि जर आपण त्याची फोड केली तर त्या सिम आणि खा असं जर त्याचा उच्चार केला sim meaning put, आणि सिम याचा अर्थ ती धारण करा, kha means the joy, the laughter. आणि मग तो आनंद हास्य म्हणजे काय तर आनंद धारण करा असं त्याचा अर्थ होतो. Then Greek word we saw the chara, chara. आणि मग ग्रीक भाषेतला जो शब्द आहे तो आपण म्हटलं की खारा. That is rejoice in the delight, the gladness. आणि मग त्याचा अर्थ आहे की आनंद करणे आणि आनंद उत्सव करणे. And it is a choice. Joy is a choice. आणि आनंद ही निवड आहे. Who rejoice? आणि जो आनंद करतो. As I say, let us sing. You know, the joy of the Lord is my strength. आणि जसं मी म्हणालो की
that is jumping, from singing, playing music, shouting, laughing, and dancing. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही काय अभ्यासात की आम्ही संगीत वाजवतो, गीत गातो, आम्ही ओरडतो, आम्ही नृत्य करतो, आम्ही उड्या मारतो, अशा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आमचा आनंद प्रकट करतो. So dear people of God, अशा प्रिय joy is our choice. आणि आनंद ही आमची निवड आहे. And the kingdom of God is in the joy in the Holy Ghost. आणि देवाचं राज्य हे पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यामध्ये ते आहे. And experiencing joy is having God's presence in our life. आणि मग आनंदाचा अनुभव घेणे म्हणजे देवाच्या उपस्थितीचा आनंद घेणे. Wonderfully, Brother Ramesh has just shared this point. आणि या सकाळच्या वेळेस रमेशने खूप सुंदर रीतीनं आपल्याला मध्यस्थीच्या वचनामध्ये चालवलेलं आहे, उपदेशाच्या वचनामध्ये. Don't we differentiate the trees? आणि आम्ही दोन झाडांमध्ये आम्ही फरक करू शकत नाही का? One tree is dried up. आणि एक झाड जे वाळून गेलेलं आहे, The another tree is flourished. आणि एक झाड जे आहे ते टवटवीत ज्याला पाणी फुटलेली आहे. How we can say that this has become so dry? Why that has become dry? आणि मग कसं आम्ही ते म्हणू शकतो की हे जे झाड आहे ते खूप वाळलेलं आहे, का ते वाळलेलं आहे? कसं होतं? And this tree is flourishing. It has got leaves and it's growing. आणि मग हे जे झाड आहे त्याला पालवी फुटत आहे, त्याची वाढ आहे, ती हिरवगार आहे. This tree, because that is not planted near the water, that's why this tree is dry. आणि हे जे झाड आहे हे जे झाड ते पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं नाही, त्याला पाणी मिळत नसल्या कारणानं ते वाळून वटून गेलेलं आहे. The three things that is joy is in the world, the dryness, the worldly things. आणि मग ते जे झाड आहे वाळलेलं झाड ते आम्हाला दर्शवतं, ते प्रतीक आहे की जग आणि जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्वचा मारा त्याच्यावरती होतो आणि त्याने ते वाळून जातं. But the tree which is planted near the water, it flourishes. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ते त्याला पालवी फुटते, त्याची चांगली वाढ होते. In the same manner, we can see the people's life and understand. आणि मग अशाच प्रकारे आणि लोकांच्या जीवन सुद्धा बघू शकतो, त्यांची जे गोष्टी आहेत ते पाहून समजू शकतो. Many people they are living a life, but you can look at their life and understand they are dry. आणि पुष्कळसे लोक जीवन जगत असतात, पण आम्ही त्यांचे जीवन पाहू आणि मी समजू शकतो की ते जणू काही सुकून गेलेले आहेत. Why? का? Because there is no presence of the Lord in their life. कारण त्यांच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती नाहीये. The person who is the tree compares with our life, and person who is planted by the riverside, that is in the house of the Lord. Those who enjoy his life is free. आणि मग जे झाड जे आहे ते आमच्या जीवनाचं दर्शक आहे. जे झाड वाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे त्या व्यक्तीचं जीवन दर्शवतो, जो व्यक्ती देवाच्या उपस्थितीला घेऊन चालत आहे, देवाची उपस्थिती त्याच्यामध्ये आहे, ते हिरवगार आहे, फुललेलं आहे. Turn with me to Psalm 16 verse 11. आणि स्तोत्रसंहिता याचा 16वा अध्याय आणि 11वा वचन. Yes, last week we did read that, but once again we are going to read again. आणि गेल्या आठवड्यामध्ये मी ते वाचलेलं होतं, पण पुन्हा एकदा मी ते वाचणार आहोत. What does it say in Psalm 16 verse 11? आणि काय सांगतो आम्हाला स्तोत्रसंहिता याचा 16वा अध्याय 11वा वचन. Thou wilt show me the path of life. In thy presence is fullness of joy. At thy right hand there are pleasures of evermore. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य समृद्धीत आहे. Where is the presence of, where is the joy? आणि आनंद कुठे आहे? David writes and he says, in thy presence is fullness of joy. तर दावीद जो स्तोत्रकर्ता आहे तो म्हणत आहे की तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. How much joy? एवढा आनंद आहे. This much, that much, how much? एवढा आनंद केवढा? That's why I like this translation. It actually KJV is hard, but it gives a depth meaning of the word. आणि
शब्दाचं जे गहन अर्थ आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. I am a Marathi educated school boy, but God has taught me the best English. आणि मग मी मराठी मीडियम मध्ये माध्यमामध्ये शिकलेला मुलगा आहे, पण देवाने मला उत्तम इंग्लिश शिकवलेलं आहे. What does it say? ते काय म्हणतं? In thy presence is fullness, that is abundance of joy. आणि तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे, आनंदाची पूर्णत्व आहे, पूर्ण झालेला आहे. Sometimes I get astonished, you know, I just wonder how people can be so dull and dumb and like a dead. आणि मी कधी कधी आश्चर्यचकित होतो आणि मला आश्चर्य वाटतं की कसं काय लोक एवढे असे निराश, थकलेले, असे शांतशे बसलेले असतात. मुर्दांसारखं I don't know, I don't understand. खऱ्या मराठीमध्ये जर म्हणायला गेलं तर मेलेल्या मड्यासारखं. In the presence of the Lord there is a fullness of joy. आणि मला समजत नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची पूर्णत्व आहे. Why don't we enjoy? आणि का मी त्याचा आनंद घेऊ शकत नाही? Because we don't respect the presence of the Lord. कारण आम्ही त्या देवाच्या उपस्थितीचा आदर करत नाही. I can't keep quiet. मी शांत बसू शकतो. I don't see who, what, I don't care. मग मी बघत नाही कोण काय, मला त्याची पर्वा नाही. If I want to enjoy, I enjoy. I want to enjoy this, I enjoy all the time in the presence of the Lord. मला आनंद करायचा आहे तर मी आनंद करतो, म्हणजे मी सदैव देवाच्या उपस्थितीमध्ये मी आनंद करतो. Because in the presence of the Lord, where is the presence of the Lord? आणि कारण देवाची उपस्थिती कुठे असते? देवाची उपस्थिती Psalm 22. स्तोत्र करता याचं स्वाध्याय आणि तिसरं वचन. Psalm 22 आणि verse 3. तिसरं वचन. स्तोत्र संहिता 22 त्याचा तिसरं वचन. But thou art holy, O thou that inhabitest the praises of Israel. तरी हे इस्रायलाच्या स्तवनात बसणाऱ्या तू पवित्र आहेस. Even another translation, you know, that's why I always tell you, I love to study the different translation. आणि मग म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की वेगवेगळे भाषांतरामधून अभ्यास करायला मला आवडतं. Most of the houses now, they got an aram chair, comfortable chairs, you know, red chair, the brown chairs, but it is not like these chairs, you know, aram chair. आणि मग आपण मराठीमध्ये जे म्हणतो की पुष्कळशा घरामध्ये आता आराम खुर्ची असते, आराम करण्यासाठी. Of course, Golden had a different, that comfortable chair that was different, the wooden and then the cloth was there. आणि जुन्या याच्यामध्ये आपण एक कालाकडाची वेगळी आराम खुर्ची असायची, त्याच्यावरती गादी वगैरे घातलेली असायची. So the translation in another says, leaning back on the cushions of Israel's presence. Means God, when the present worship is going on, God just, He relaxes, He enjoys, He makes Himself comfortable. आणि मग त्या भाषांतरामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस आराधना सुरू असते त्यावेळेस जो आराधक असतो तो जणू काही त्या आराम खुर्चीमध्ये आराम करत असतो, निवांत असलेला असतो, पहुडलेला असतो तो. I have noticed many people. आणि पुष्कळशा लोकांना मी बघितलेलं आहे. Those who want to run, means they have got to go fast. They don't want to stay back long. आणि मग ज्यांना पळायचं असतं, लवकर जायचं असतं, ते जास्त वेळ थांबत नाही, ते असे बसतात. Yes. कारण त्यांना तुमच्या बसण्यावर सगळ्यांनी तुम्हाला घाई आहे, जायचं. Those who want to sit, आणि ज्यांना तुमच्या बरोबर सहभागी करायचे असते, those who want to enjoy, ज्यांना तुमच्या सहभागीतेचा आनंद घ्यायचा असतो, those who want to spend the time with you, ज्यांना तुमच्या बरोबर वेळ घालवायचा असतो, relax. ते अगदी आनंदानं आरामदायी असे ते बसलेले असतात. That is our God. तो आमचा देव आहे. He enjoys the presence of our worship. आणि ज्यावेळेस आम्ही आराधना करत असतो, देव अशा प्रकारे बसलेला असतो, आमचा आनंद घेत असतो. So what a privilege we have that we can worship the true and the living God. आणि मग आपल्याला किती सुंदर अशी संधी आहे, ते जिवंत देवाची आराधना करण्याची संधी आम्हाला मिळाली. And that creator of this universe, He comes and He relaxes like on the cushion. He comfortably, He spends time with us. आणि किती सुंदर
establishes his throne. आणि आपल्या मध्ये त्याचं सिंहासन तो स्थापित करतो. Who is our God? कोण आपला देव आहे? He is our King of Kings. तो आपला राजांचा राजा आहे. He establishes his throne in our midst. आणि तो आपला सिंहासन आपल्यामध्ये स्थापित करतो. When he has established his throne among us in the church, आणि मग कधी तो आपलं सिंहासन आपल्यामध्ये आपल्या मंडळीमध्ये स्थापित करतो? where is the kingdom? राज्य कुठे आहे? If the King of Kings, the creator of this universe, he establishes his throne among us, so where is the kingdom? जर राजांचा राजा जर आमच्यामध्ये त्याचं सिंहासन स्थापित करत असेल तर मग त्याचं राज्य त्याची प्रजा कुठे आहे? Where is his kingdom? कुठे आहे त्याची प्रजा? झोपलेली आहे. झोपलेली आहे. Yes, आपण आहोत. we are his kingdom. He is in among our midst, and we are his kingdom. तो आमचा राजांचा राजा तो आमच्यामध्ये आहे आणि तुम्ही आणि मी त्याची प्रजा आहोत. He has established his throne among us. तो आपला सिंहासन आपल्यामध्ये स्थापित करतो. He is God, and we are his kingdom. तो देव आहे आणि आपण त्याचं राज्य आहोत. So that's why we call this a God's kingdom. आणि म्हणूनच आपण म्हणतो की देवाचं राज्य. And another translation says, "Oh, you are seated among the praises of Israel." आणखी एक भाषांतर आपल्याला सांगत आहे की तू जो देवाच्या इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणाराचा देव. That's why I said sometime back, I don't know when we worship God, the King of Kings, the creator of the universe is in midst of us. म्हणून मी काय आपण म्हटलेलं आहे की मला माहित नाही देवाचा देव प्रभूंचा प्रभू राजांचा राजा ज्यावेळेस आम्ही आराधना करतो आमच्यामध्ये येतो आमच्या बरोबर बसतो तो. If any some higher authority person comes to our house, आणि जर कोण अधिकारी आमच्या घरी आले, forget about authority. Some guest comes to our house. अधिकाऱ्याला विसरून जा फक्त काही पाहुणेच आमच्या घरी आले. How do we react? आम्ही कसं आमचं वर्तणूक असते? Do we sit like this? आम्ही असं बसणार आहोत का? I can't now fold my legs now. आणि माझे पाय काय मी आता हे करू शकत नाही आम्ही घालू शकत नाही. Or will we sit like this? Yes, come, sit. आणि असंच बसून आम्ही म्हणणार आहोत का त्या व्यक्तीला की या बसा बसा. I will sit like this and say, oh, come, sit. आणि असंच बसणार आहे मी आणि म्हणणार की या बसा बसा. What does it show? आणि हे काय दर्शवतं जर मी असंच बसून एखाद्याला आम्ही स्वागत करत असू तर? If we are reacting like this to the person who has come, आणि जो व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे जर त्याचा आम्ही अशा प्रकारे आदर करत आहे किंवा अशा प्रकारे त्याची वर्तणूक आम्ही त्यांना देत आहोत, that shows dishonoring the person who has come. ते जे आहे त्या व्यक्तीचा अपमानकारक होणार आहे त्याचे अपमान केल्यासारखं होणार आहे. But we don't do that. पण आम्ही ते करत नाही. Because that common sense we have. कारण तेवढी सक्षम विवेक बुद्धी आपल्याकडे आहे. Can you pay attention here? काय तुमचं लक्ष तुम्ही माझ्याकडे Don't allow Satan to attract you and distract you. आणि सैतानाला वाव देऊ नका तुम्हाला दुर्लक्षित करण्यासाठी किंवा तुम्हाला आकर्षित करण्यासाठी. That is the dryness of your life. आणि ते तुमच्या जीवनाचं शुष्कपण आहे. When the presence of the Lord is there, when the word of the Lord is being shared, we are sitting here just for the sake of presence. आणि मग ज्यावेळेस देवाचं वचन चालू आहे देवाची आराधना होते फक्त बसायचं म्हणून आम्ही बसलेलो आहे. Don't do that. You are dishonoring God and God's word. आणि मग तसं करू नका कारण तुम्ही देवाचा आणि देवाच्या वचनाचा निरादर करत आहात. Turn with me to book of Habakkuk. आणि हबक्कूक या पुस्तकाकडे मी जाऊया. Turn Habakkuk chapter 2 verse 20. हबक्कूकचं पुस्तक याचा 2 verse 20. दुसरा अध्याय आणि 20 वचन. Where is the presence of the Lord? Next question comes to us. Where is the presence of the Lord? आणि मग दुसरा प्रश्न आमच्याकडे असा उपस्थित होतो की देवाची उपस्थिती कुठे आहे? In the praises of His people, God establishes. आणि मग त्याच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये तो त्याचं सिंहासन स्थापित करतो. But then the question comes, where is His presence? आणि मग प्रश्न येतो की त्याची उपस्थिती कुठे आहे?
Habakkuk chapter 2 verse 20. हबक्कूक याचं पुस्तक याचा दुसरा अध्याय 20 वचन. Verse 20. But the Lord is in his holy temple. Let all the earth keep silence before him. हबक्कूक याचा दुसरा अध्याय आणि 20 वचन जर तुम्हाला सापडलं असेल तर वाचायला हरकत नाही. Habakkuk chapter 2 verse 20. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. सर्व धरती त्यापुढे स्तब्ध राहा. How we should keep being in the presence of the Lord. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये कसं राहिलं पाहिजे. Several times I have given you an example. पुष्कळ वेळा मी हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. I have learned in my life. I'm not it is not, but I have learned so many things in my life. God has taught me. आणि मी माझ्या जीवनामध्ये शिकलेलो आहे. पुष्कळशा गोष्टी देवाने मला शिकवलेल्या आहेत. I go to any cabin or any office or anybody to meet. आणि मग जर मी कोणाला भेटण्यासाठी त्या केबिनमध्ये ऑफिसमध्ये मी गेलो. In hospital or anywhere if I go to meet anybody. आणि मग कुठेही हॉस्पिटलमध्ये असो किंवा कुठेही असो तर मी कोणाला भेटण्यासाठी जर गेलेलो असेल. I have a habit. मला एक सवय आहे. That is a respecting where we are going to, whom we are going to meet. आणि ते म्हणजे जिथं आम्ही गेलेलो आहे त्या स्थानाला आणि ज्याला मी भेटायला गेलेलो आहे त्याचा आदर करणं. First thing I remove my mobile and put it on silent. पहिली गोष्ट मी करतो की मी माझा मोबाईल काढतो आणि मी माझा पहिला मोबाईल सायलेंटवर ठेवतो. Why? का? Because the person whom I am going to meet, आणि कारण ज्या व्यक्तीला मी भेटत आहे that's a honorable. तो त्याचा प्रित्यर्थ एक आदर आहे. And in the hospitals, in the offices, you will see the boards. आणि मग हॉस्पिटलमध्ये ऑफिसमध्ये आम्ही ते बोर्ड बघू शकतो. Please put mobile silent. आणि कृपया आपला मोबाईल सायलेंट मोडवर The ठेवा. mobile sign is there, and round and one slash. एक मोबाईलची साईन असेल एक राऊंड आणि त्याच्यावरती But, बॉक्स दिलेला but still, I see many people in the house of God also they will keep the mobile not on silent. आणि मग पुष्कळशी लोक तरी मी बघत आहे की देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा त्याचा मोबाईल सायलेंटला लावून I get irritated. मी वैतागून जातो अशावर. Sometimes serious, like if some funeral is going on, or in the church, the funeral service they conduct before going to the graveyard, they can keep a prayer in the church. आणि मग बऱ्याच वेळेला अगदी गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा जर कब्रस्थानामध्ये अंत्यविधी चाललेला असेल किंवा एखाद्याचा अंत्यविधीला जाण्यापूर्वी मंडळीमध्ये त्या व्यक्तीला आणलं असेल ती सेवा चालली असेल. I am not talking about the outside people. मी बाहेरच्या लोकांचं बोलत नाहीये. I am talking about the people, those who go to church, those who call themselves Christians or believer or whatever it is. आणि मी अशा लोकांच्या बद्दल बोलत आहे जे मंडळीमध्ये जातात स्वतःला ख्रिस्ती बनवतात अशांची मी वार्ता करत आहे. Their mobile will be ringing. आणि त्यांचा मोबाईल वाजतो. And saddest and really shameful to tell you this is, आणि दुःखाची बाब आणि खूप शर्मनाक गोष्ट जी आहे जी सांगण्यामध्ये our Christian people, so-called Christian people, also have ringtone of movies. आणि आपले ख्रिस्ती लोक स्वतःला जे ख्रिस्ती म्हणवणारे आहेत त्यांची रिंगटोन सुद्धा मी बघितली तर पिक्चरच्या गाण्यावर असते. And in the churches, this scripture has been written. आणि मग ते वचन जे आहे मंडळांमध्ये लिहिलेलं असतं. They read, but they don't respect the word of the ते Lord. वचन वाचतात देवाच्या वचनाचा ते आदर करत But the Lord is in His holy temple. ते परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. And let all the earth keep silence before Him. आणि सर्व धात्री त्याच पुढे स्तब्ध राहो. So where is the joy? आणि मग आनंद कुठे आहे? In the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये. Where is the presence of the Lord? आणि देवाची उपस्थिती कुठे आहे? In the house of the Lord. आणि पवित्रच्या मंदिरामध्ये त्याच्या पवित्रच्या घरामध्ये आहे. Why don't we get joy when people are enjoying, but we cannot rejoice? आणि मग का मला आनंद मिळत नाही? लोक आनंद करत आहेत पण आम्ही आनंद करू शकत नाहीये. Because we don't respect the presence of the Lord. कारण त्या देवाच्या उपस्थितीचा आम्ही आदरच करत We नाही. don't care what people are thinking, but we want to live as we want to live. आणि मग आम्ही विचार करत नाही की लोक काय म्हणतात
पण आम्हाला कसं जगायचं आहे तसंच जगतो. But the Lord is in His holy temple. देव त्याच्या पवित्र मंदिरात आहे. You know, that's why we saw Jesus' triumphal entry into Jerusalem. आणि म्हणून मी सगळी बघितलेलं आहे की येशू ख्रिस्ताची जी यरूशलेममध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. Jesus being the Son of God, आणि येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना full God, 100% full, became 100% man. संपूर्ण 100% देव 100% मनुष्य झाला. As soon as He entered into Jerusalem, आणि जसं तो यरूशलेममध्ये आला, He went to the house of the Lord. मंदिरामध्ये गेला. Dear people of God, we have to learn this. Honor the temple of the Lord. देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला शिकणं गरजेचं आहे. देवाच्या मंदिराचा आदर करणं. And today we will start. There are so many principles out there. All principles we cannot take today itself. आणि आज आपण सुरू करत आहे पुष्कळचे नियम आहेत. सगळेच काही मी आजच संपवणार नाहीये. But one thing we need to understand that in the presence of the Lord there is joy. पण एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे. First principle we will learn today. आज पहिलं जे नियम आहे त्या आनंद उपभोगायचा ते आज आम्ही ऐकू. Which will help us to walk in joy. आणि म्हणजे आम्हाला आनंदामध्ये चालण्यासाठी आम्हाला सहाय्य करते. Or which will help us to live in joy. आणि किंवा जे आनंदामध्ये जगण्यासाठी आम्हाला सहाय्य करते. Many of us, we are not experiencing that heavenly joy. आणि पुष्कळ जण आपण तो स्वर्गीय आनंद अजून आम्ही अनुभवलेला नाही. As I said, many of us, we have faces of smile. आणि मग आपण बघितलेलं आहे जसं मी म्हटलं की आपल्याकडे ते हसण्याचे Emoji. मुखवटे आहेत. Emojis. We show how we are very happy. आणि कसं असतं झालं आम्ही आनंदी. We show that we are very happy. आम्ही दाखवतो की आनंदित आहोत. But inside really we are not happy. पण आतून आम्ही कुठं दुखावलेलं आहे ते आम्हालाच माहिती. That real gladness is not there. आणि तो खरा आनंद. That is the reason we cannot leap, we cannot dance, we cannot clap, we cannot sing, we cannot shout, we cannot do anything. आणि हेच कारण आहे की आम्ही उड्या मारू शकत नाही, आम्ही गाणं म्हणू शकत नाही, आम्ही नृत्य करू शकत नाही, आम्ही टाळ्या वाजवू शकत नाही. But Brother Ramesh told very wonderful one point. आपण बंधू रमेशला खूप सुंदर रीतीने एक मुद्दा सांगितलेला होता. We need to repent. आम्हाला स्वतः तयार व्हायला पाहिजे. आम्हाला पश्चाताप करायला पाहिजे. We need to repent. आम्हाला पश्चाताप करायला पाहिजे. If we don't have that heavenly joy in us, जर आमच्यामध्ये तो स्वर्गीय आनंद जर नाहीये, we have to repent and come to God. आम्हाला पश्चाताप करून देवाकडे यायला पाहिजे. One thing I will tell you. एक गोष्ट मला सांगूया. Those who were youths yesterday, those who came for the youth meeting, they know. जे तरुण आहे जे काल तरुणांच्या मीटिंगला आले होते त्यांना माहिती आहे. And testimony of Pastor Amrish, he shared his life story that how the milkman and milk boy has become a commissioner. आणि मग पास्टर अमरीशने त्यांची जी जीवनाची साक्ष सांगितलेली आहे. कसं एक दूध टाकणारा मुलगा तो एक डिप्टी कलेक्टर झाला, कमिशनर, म्युनिसिपल कमिशनर झाले. He shared his testimony and he shared even in the church, he shared for the pastors meeting that how, what are the blessings, what are the benefits of accepting Christ. आणि मग त्यांनी त्यांच्या साक्ष त्यांच्या जीवनाची सांगितली. आणि मग मंडळीमध्ये शिकवत असताना तिथेही त्यांनी सांगितलं की ख्रिस्ती ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर काय काय फायदे आहेत, कोणते आशीर्वाद मिळतात तेही त्यांनी सांगितलं. Dear people of God, अशा प्रियाने listen carefully. लक्षपूर्वक ऐका. It's my testimony also. आणि ही माझी साक्ष आहे. And I did tell our youths yesterday. आणि काल आपल्या तरुणांना मी सांगितलेली आहे. No regrets in accepting Christ. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणून कुठला प्रस्ताव. No regrets.
The day I have accepted Jesus into my life, आणि ज्या दिवशी मी येशूला माझ्या जीवनामध्ये स्वीकारलं, the graph has gone up. However, it has because Christ I accept Christ. Graph has not come down, but it has gone up, up, up. जो माझ्या जीवनाचा आलेख आहे, जो माझ्या यशाचा आलेख आहे, तो वरती आणि वरती गेलेला आहे. येशूला स्वीकारलं म्हणून तो कधी खाली नाही आलेला, तो वरतीच गेलेला आहे. No, no, while going up slightly, maybe because some problems rise, it must have come a little down, but always the progressive graph is there. आणि मग यामध्ये शंका नाही की कधी वरती जात असताना कधीतरी काहीतरी समस्याला थोडंसं खाली आला, कळवाला पूर्ण वरतीच गेलेला आहे. झिगझॅग असेल तर तो वरती गेलेला आहे. If we don't have joy in our life, we don't have to worry about it. आणि मग जर आमच्या जीवनामध्ये जर देवाचा आनंद आहे, देवाची उपस्थिती आहे, तर आम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. Know one thing. एक गोष्ट लक्षात घ्या. First principle today I would like to share to you is that आणि पहिलं जे मुद्दा आहे, पहिलं जे नियम आहे जो मी आज तुमच्याबरोबर वाटणार आहे तो म्हणजे joy is something God can restore. आणि मग ते आनंद जो आहे, जो देव आम्हाला देऊ शकतो, देव आमच्यामध्ये घालू शकतो. We cannot. आम्ही नाही घालू शकत ते. We cannot. आम्ही नाही घालू शकत. But it is only God can restore. फक्त देवच तो आमच्यामध्ये घालू शकतो. There are many reasons why we don't experience that heavenly joy. आणि मग पुष्कळशी कारण आहे की का आम्ही तो स्वर्गीय आनंद आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकत नाही. One of the main reasons is the आणि sin. सगळ्यात महत्त्वाचं मोठं जे कारण म्हणजे ते Sin. पाप. Because of the sin, we have lost the joy. पापामुळं आम्ही तो आनंद गमावून बसलेलो आहोत. We have done something wrong against God. आम्ही देवाच्या विरुद्ध काहीतरी पाप केलेलं आहे. Maybe knowing or unknowing. कदाचित चालतेपणी किंवा अचालतेपणी. We need to come to God as David came to God. आणि मग जसं दावीद प्रभूकडे आला तसं आम्हाला प्रभूकडे येण्याची गरज आहे. God has taught us from the life of David. आणि देवाने आम्हाला दावीदाच्या जीवनामधून शिकवलेलं आहे. Wonderfully the story Lord has taught us. खूप सुंदर रीतीनं गोष्ट ती आपल्याला देवाने शिकवलेली आहे. Many of us, we all are being chosen by God. आणि आपण पुष्कळ जण, आपण सर्वजण प्रभूच्या द्वारे आपली निवड झालेली आहे. There is no doubt that we are not here by accident. आणि यामध्ये शंका नाही की आम्ही कुठला अपघाताने आलेलो नाहीये. God loves us in spite of we have sinned against Him. आणि मग जरी आम्ही देवाच्या विरुद्ध पाप केला असला तरी सुद्धा देव आमच्यावरती प्रेम करतो. No, that God has chosen us, but it is we who have rebelled or disobeyed God. आणि मग देवाने आम्हाला निवडलेलं आहे, पण आपण देवाच्या आज्ञेचा भंग केलेला आहे. आपण देवाचा अपमान अनादर करून झालेला आहोत. David, chosen man of God. आणि दावीदाला सुद्धा देवाने निवडलं. He was a shepherd boy. God made him a king. आणि ते मेढा चालणारा मेंढपाळ होता, पण देवाने त्याला राजा बनवलं. Wonderfully, Pastor Abhishek yesterday he shared about the life of David. आणि काल सुद्धा पासून कृष्ण सुद्धा दावीदाबद्दल खूप सुंदर सांगितलं. How God chose David. आणि कसं दावीदाची निवड And करते. today we were also in the world, we were like, disliked or we are thrown away and neglected people. आणि मग कदाचित आज जगामध्ये सुद्धा आम्ही तो दुर्लक्षित झालेले, नाकारलेले, असे बाहेर टाकलेले असे लोक असू. And there is one reason. आणि एक कारण असेल, Because we have sinned against God, we are carrying that guiltiness. आणि मग देवाच्या विरुद्ध मी पाप केलेले म्हणून आमच्यामध्ये ती आत्मग्लानीची भावना आहे. David, a chosen man of God, आणि दावीद हा देवाकडून निवडलेला व्यक्ती आहे, the anointed by God, परमेश्वराकडून अभिषिक्त असा आहे. such a man who displeased God. आणि अशा व्यक्तीनं सुद्धा देवाचा आनंद केला. His affair with Bathsheba and his murder of Uriah, her husband, really separated. He lost because of that. He lost that joy of the Lord in his life. बातची बरोबरचे त्याचे जे संबंध होते आणि त्या कारणास्तव तिच्या पतीचा जो उरियाची त्याला हत्या घडवून आणली आणि हे जे पाप त्यानं केलं त्यामुळे देवापासून तो वेगळा झाला. देवाची उपस्थिती त्याच्यामध्ये निघून गेली. It was not a sin mistake. आणि ती काही छोटीशी हे नव्हती, चूक नव्हती. One after another, two biggest sin he committed. आणि जाणून बुजून एक पाप लपवण्यासाठी
एक दुसरं मोठं पाप त्यानं केलं. First was adultery, पहिलीचे व्यभिचार केलं, and second was murder. दुसरी गोष्ट त्यानं हत्या केली. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, turn with me to Psalm 51. साम त्याचा 51 अध्याय बघूया. Psalm 51. स्तोत्रसंहिता 51. If we are carrying any kind of guiltiness today, आणि जर का कशाही प्रकारची आत्मग्लानीची भावना आमच्यामध्ये आत असेल, I tell you, we need to come to God. मला सांगू द्या, आपण देवाकडे येण्याची गरज आहे. Don't run away from God. देवापासून लांब पडू नका. You know, he knew. आणि त्याला माहित होतं, When Nathan came and the prophet came and spoke to David about this, what you have done. आणि मग ज्यावेळेस नाथान संदेशकार जो आहे तो दाविदाकडे आला आणि त्याने बोलला त्याच्याशी, तू काय केलेलं आहेस? What did David do? दाविदाने काय केलं? He was a king. तो राजा होता. Many places we see that because they had an authority, they misused the authority. पुष्कळ ठिकाणी मी बघतो की त्याच्याकडे अधिकार असतो म्हणून त्या अधिकाराचा ते गैरवापर करतात. Many kings have misused their authority and they killed the prophet because they spoke against them. आणि पुष्कळशा राजांनी असं केलेलं आहे, त्याच्या अधिकाराचा गैरवापर करत जे संदेशकी आहेत त्यांना त्यांनी मारून टाकलेलं आहे, कारण त्यांनी त्या राजाला त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बोललेलं आहे. Why John the Baptist was killed? आणि का बाप्तिस्मा करणारा योहानाला मारण्यात आला He was beheaded. आणि त्याला शिरच्छेद करण्यात आला होता. The reason because he spoke against the heaven. आणि मग त्याचं कारण एकच होतं की तो राजाच होता, त्याच्या विरुद्ध तो बोलला होता. Because he was in adultery. कारण तो सुद्धा विचारामध्ये होता. Which he was having the wife, she was a own brother's wife. आणि जी पत्नी म्हणून त्याने आपल्या जवळ ठेवली होती त्याच्या स्वतःच्या भावाची पत्नी होती. So John the Baptist, when he spoke, then that's the reason he had to pay his life. आणि मग योहान बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याने त्याच्या विरुद्ध बोललं म्हणून त्याच्या जीवाची किंमत मोजावी This लागली. it means another way, if you try to understand, sometimes to hide our mistakes or our sins, we try to do something bad and worse than that. आणि मग कधी कधी दुसऱ्या भाषेत ते सांगितलं तर आपली चूक झाकण्यासाठी, आपलं पाप झाकण्यासाठी आपण आणखीन एक त्याच्याहूनही गलिच्छ पाप आम्ही करतो. But after doing such a biggest sin, still God forgave this thing. आणि मग इतकं मोठं पाप करून सुद्धा तरीही दाविदाला देवाने क्षमा केली. If God can forgive him, जर देव त्याला क्षमा करू शकतो, don't you think God can forgive us? मला असं वाटत नाही की देव आपल्याला क्षमा करू. Let us see what did he say when Nathan the prophet came and spoke to him what he has done. आणि म्हणजे आपण पाहूया की ज्यावेळेस नाथान संदेश त्याच्याकडे आला आणि त्याने ज्यावेळेस बोललं काय केलेलं आहे त्यावेळेस दाविदाने काय केलं ते आपण पाहूया. Psalm 51 verse 10, 11 and 12. आणि स्तोत्रसंहिता 51 अध्याय 10 आणि 11 वचन. And 12. आणि बघा, Create in me a clean heart, O God, and renew a right spirit within me. Cast me not away from thy presence, and take not thy Holy Spirit from me. Restore unto me the joy of thy salvation, and uphold me with thy free spirit. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय पूर्ण कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालू देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. This is a wonderful song in English. खूप सुंदर गीत हे इंग्लिशमध्ये आहे. Renew thy spirit within me. Cast me not away from thy presence, O Lord. Take not thy Holy Spirit from me. Restore
when he sinned against God, ज्यावेळेस त्याने देवाविरुद्ध पाप केले, when Nathan came and condemned what you have done, आणि मग नाथान ज्यावेळेस तिथं आला आणि त्याने त्याच्यावरती दोषारोप ठेवले की तू काय केलेलं आहेस. dear people of God, माझ्या प्रियाने, he could have become violent, he could have killed Nathan there, आणि मग तो क्रोधिष्ठ होऊ शकला असता, तो सगळ्या नाथानाचा वध करू शकला असता. but he loved God. तो देवावर प्रेम करत होता. He didn't want to miss the presence of the Lord. तो देवाच्या उपस्थितीला गमावू इच्छित नव्हता. He knew his God. तो त्या देवाला तो ओळखत होता. That is very important, dear people of God. We need to know our God. Who is our God? आणि मग हे खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला जाणून घ्यायची गरज आहे, समजण्याची गरज आहे. याचं नाव कोण आहे? He is a merciful God. He is a forgiving God. तो दया करणारा देव आहे, तो क्षमा करणारा. That doesn't mean that we should always commit sin, first say sorry, commit sin, that grace should abound. Should we continue in sin? आणि मग याचा अर्थ असा नाही की आम्ही सारखं सारखं पाप करत राहावं आणि येऊन क्षमा मागावी. पाप कृपा वाढावी म्हणून पाप करतच राहावं का? कधीच नाही. But he prayed unto God. David prayed unto God. त्याने प्रार्थना केली, दावीदाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, Create in me a clean heart. आणि माझ्यामध्ये ती शुद्ध हृदय पुन्हा उत्पन्न कर, Renew a right spirit within me. आणि माझ्यामध्ये तो आनंदाचा जो आत्मा आहे तो माझ्यामध्ये पुन्हा घाल, Cast me not away from thy presence, O Lord. आणि आपल्याकडून मला घालू देऊ नकोस, Take not thy Holy Spirit from आणि me. माझ्यामध्ये तुझा पवित्र आत्मा काढून घे. He knew his God and he said, restore unto me. आणि मग त्याच्या देवाला तो ओळखत होता आणि म्हणून तो त्याला म्हणाला की माझी पुनर्स्थापना कर, माझी पुनर्बांधणी कर, Restore unto me the joy of thy salvation. आणि तुझ्या आत्म्याचा, तुझ्या आनंदाचा, तुझ्या तारणाचा अनुभव माझ्यामध्ये पुन्हा येऊ दे. What is that restore unto me? It means give me back what I have. आणि मग त्याचा अर्थ काय आहे की जे माझ्याकडे होतं ते मला परत दे. Because I have sinned, so you are taking it back, but give it back to me. आणि कारण मी पाप केलं म्हणून तू माझ्यामधून ते काढून घेतलंस, पण मी प्रार्थना करते की मला ते परत दे. The other translation says, return the joy. आणि मग दुसऱ्या भाषांतर आहे की पुन्हा तो आनंद मला परत दे. Maybe today we are unknowingly sin against God. आणि मग कदाचित आज आपण अजाणतेपणे, जाणतेपणे आम्ही देवाविरुद्ध पाप केलं असेल. But know today one thing. आणि एक गोष्ट आज जाणून घ्या, God is our merciful God. आपला देव आता हे If we have lost the joy, that doesn't mean we should continue in that. आणि मग जर आमच्यामधून तो आनंद हरवलेला असेल तर आम्ही तसाच चालत राहावं असं नाहीये. We need to come back to God, repent of our sin, say sorry to our Heavenly Father. आणि आम्हाला पुन्हा येऊन आम्हाला देवाकडे परत येण्याची गरज आहे. जसं रमेश आज सकाळी सांगितलं की पंखा बंद पडलेला आहे म्हणून तो बघत राहायचं काय, तर त्याला परत या, त्याची दुरुस्ती करा आणि प्रभू बरोबर तो आनंद साजरा करा. That is wonderful story he told. आणि खूप सुंदर अशी गोष्ट तुम्ही सांगितली. We in our worldly life, we want comfort life. आणि मग आपल्या जगतिक जीवनामध्ये आम्हाला स्थिर स्थावर असं जीवन पाहिजे असतं. So he gave an example of fan. आणि मग त्याने सुंदर असं उदाहरण फॅनचं दिलेलं Why आहे. we need fan in this summer? It's too hot, so we need fan. आणि मग का आम्हाला फॅनची आवश्यकता आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप उकाड आहे, आम्हाला फॅन पाहिजे आहे. If no fan is, we become uncomfortable, we sweat. आणि मग जर फॅन नाही तर आम्ही अस्वस्थ होतो, घामेघूम होतो. Same life. Joy is not there in our life will become uncomfortable. तशाच प्रकारे जर आनंद, देवाचा आनंद जर आमच्या जीवनामध्ये नाही तर आमचं जीवन अस्वस्थ होऊन जाईल. And in this season, आणि ह्या सीझन मध्ये when we take the fan to mechanic, electrician, जर फॅन आम्ही दुरुस्त करण्यासाठी एका मेकॅनिकल कडे घेऊन गेलो, what do we say? आम्ही काय म्हणतो? Urgent. लगेच पाहिजे. Why? का? It's too hot. We are uncomfortable. कारण खूप गरम आहे, आम्ही अस्वस्थ आहोत. So in the spirit, we need to become uncomfortable. We need to realize that fan has stopped. आणि मग आमच्या आत्म्यामध्ये सुद्धा ती अस्वस्थ आम्हाला जाणवली पाहिजे. आम्हाला समजलं पाहिजे की तो पंखा थांबलेला It's आहे. the electricity, the supply is there, but there is some problem in the fan connection because of that fan is not working. आणि मग ती इलेक्ट्रिसिटी त्याला जो सप्लाय करते ती आहे, लाईट आहे, पण काहीतरी समस्या त्या फॅन मध्ये आहे म्हणून तो कार्य करत नाही, तो बंद पडलेला आहे. So in God's
house, there is no shortage of joy. देवाच्या घरामध्ये आनंदाची कमतरता नाही. In God's love, there is no shortage. आणि देवाच्या प्रीतीमध्ये कमतरता नाही. Those who are listening to our Wednesday Bible study, they will know what I am talking about. आणि जे बुधवारचा शास्त्राभ्यास जे बघतात ऐकतात त्यांना माहिती आहे की मी कशाबद्दल बोलत आहे. John 3:16 says, God so loved the world. आणि योहान 3:16 म्हणते की देवाने जगाला एवढी प्रीती केली. Means there is a plenty of joy, the abundance of joy, the love of God is there. याचा अर्थ की त्या आनंदाची भरपुरी, आनंदाचा विपुलता तिथं आहे. Don't think there is a shortage. आणि असं विचार करताना तिथं कुठल्या गोष्टी Sometimes mechanic also can give an excuse. आणि कधी जो मेकॅनिकल आहे तो सुद्धा काहीतरी कारण He may say, I have a very much workload, I don't have any assistant helper to do that. आणि मग कधी तो म्हणेल की नाही माझ्याकडे काम खूप आहे आणि कोणी मला सहाय्यक पण नाही आणि तुमचं काम काय अर्जंट करून देणार नाही. But in God's house there is no shortage. देवाच्या घरामध्ये कशाची कमतरता नाही. David cried unto God. दावीद देवाकडे रडला. When he realized that he has sinned against God, ज्यावेळेस त्याला जाणवलं की त्यानं देवाच्या विरुद्ध पाप केलेलं आहे, he humbled before God. तो देवासमोर नम्र झाला. When the word of the Lord comes to us, ज्यावेळेस प्रभूचं वचन आमच्याकडे येतं, you know, when we were in Madhuranga Church, God started speaking to us on repentance. आणि मग ज्यावेळेस आपण माधवनगरमध्ये होतो त्यावेळेस देव आपल्याशी बोलत होता पश्चातापावरती. And the word came to us. आणि मग वचन आपल्याकडे आलं, Repent आणि पश्चाताप करा and turn back, आणि पाखाली फिरा, because the kingdom of God is at hand. तर देवाचं राज्य हे जवळ आहे. God doesn't tell us to repent because He condemns us. आणि देव ह्यासाठी आपल्याला पश्चाताप करण्यासाठी सांगत नाही की तो आमच्यावर दोषारोप लावू इच्छितो. He hates us, so He's telling us to repent. No. आणि तो आमचा द्वेष करतो म्हणून तो आम्हाला म्हणतो की पश्चाताप कर. नाही. Why does He tell us to repent? Because He loves us. आणि का तो आम्हाला सांगत आहे की पश्चाताप करा, कारण तो आमच्यावर प्रेम करतो. In the spirit, our relationship with God, because of sin, separates us. आणि मग आपल्या नातेसंबंधामध्ये जे देवाबरोबरचं आमचं नातेसंबंध आहे, जे घट्ट आहे, पापामुळे ते वेगळं झालेलं आहे, आमच्यामध्ये दंड निर्माण झालेली आहे. And God cannot see that. आणि देवाला ते पाहत. God loves us. देव आमच्यावर प्रेम करतो. Those who are gone far from the Lord, God is telling you today to come back to Him. आणि जे देवापासून लाभ केलेले देवाला आज सांगत आहे की परत या. When we come back to God, I tell you, He will never reject or He will never deny us. आणि मग ज्यावेळेस मी देवाकडे परत येतो, मला सांगू द्या कधी आमचा नाकार करत नाही, कधी आमच्यावरती दोषारोप केला. When prodigal son, he sinned and rebelled against father and went away in the forest to be. आणि मग ज्या पुत्र होता जो त्यानं देवाचा पापाविरुद्ध पाप केलं, बंडखोरी केली आणि तो लांब निघून गेला. But still the father was waiting and knew one day my son will come back with me. तरी सुद्धा बाप वाट बघत होता आणि त्याला माहित होतं की एक दिवस माझा मुलगा माझ्याकडे परत येणार. In the dirty life, एक खाणीने जीवन ठेवलं. hairs were grown up, the beards were grown up, the dirty smell of the pigs. ते केस वाढलेले, दाढी वाढलेली, घाणेरडे कपडे आणि ते घाणेरड्या डुकरांचा वास घेऊन He came back to his father. तो आपल्या बापाकडे आला. He came to his senses first. पहिल्यांदा तो आपल्या शुद्धीवर आला. He decided, त्यानं ठरवलं and he just decided and he didn't sit back. आणि त्यानं ठरवलं आणि तिथंच तो बसला. He got up and went back to the father. तो उठला आणि आपल्या बापाकडे परत गेला. Whatever situation you may be today, आणि आजच्या काही परिस्थितीमध्ये तुम्ही असा come back to God. देवाकडे परत या. God is waiting with His outstretched arm to embrace. आणि आपले बाहू पसरून देव तुमची वाट पाहत आहे. If you have lost joy in your life, come to God. Only God can restore. आणि जर तो आनंद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गमावला असेल, प्रभूकडे या. फक्त देवच तो तुम्हाला परत देऊ शकतो. Dear people of God, अशा प्रिय, there was a time King Saul sinned against God, rebelled against God. आणि एक वेळ होती ज्यावेळेस शाऊलानं देवाविरुद्ध पाप केलं. And the scripture says the Spirit of the Lord left him. आणि मग वचन सांगतो की देवाचा आत्मा त्याला सोडून निघून गेला. But here in David's life, आणि त्या दाविदाच्या जीवनामध्ये he also sinned. He did two sins at a time. आणि
आणि मग त्यानंच पाप केलं, घोर पाप मोठी केले त्याचं. But the difference is, फरक हा होता, when he realized what has gone wrong, ज्यावेळेस त्याला हे समजलं की काय चूक केली, when he came to his senses, त्यावेळेस त्याला शुद्धीवरती तो आला, he humbled before God. तो देवासमोर नमस्कार. Whom God needs those who humble themselves before God. कोणाला देव उचलतो जे स्वतःला देवासमोर नम्र करतात. David humbled before God दावीद देवासमक्ष नम्र झाला, because he knew only he can restore the joy of salvation. कारण त्याला माहिती होतं फक्त देवच तो आनंद जो त्याला सोडून गेलेला तो त्याला परत देऊ शकतो. King Saul was rejected by God. तो शत्रू राजाला शाऊल राजाला देवाला दुर्लक्षित केलं होतं, राजपदावर झुगारून दिलं होतं. But David also sinned. दावीदाने सुद्धा पाप केलं, But God didn't reject him. देवाने त्याला नाकारून आणलं. Why? का? Because David, when he understood, he humbled before God. त्याला ज्यावेळेस ते समजून चूक त्याने स्वतःला देवासमक्ष नम्र केलं, He repented from his heart. त्याने आपल्या अंतःकरणापासून आपली पश्चाताप केला. Only his life was not restored. फक्त त्याचं जीवनच पुनर्स्थापित झालं नाही, The kingship also was established. आणि मग देवाचं राज्य सुद्धा, त्याचं राज्यपद सुद्धा त्याचं स्थिर स्थावर झालं. Dear people of God, माझे प्रिय, you must have lost because of sin. कदाचित पापामुळे तुम्ही हरवलेले असता. Come back to God. देवाकडे या. Only God can restore. फक्त देवच तुम्हाला पुन्हा आनंद देऊ शकतो. God can cause heart to smile. आणि देवच तुम्हाला असं अंतःकरण किंवा असं कारण देऊ शकतो की तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. Even if things on the outside seem to be falling apart. जरी बाहेर काय गोष्टी झाल्या तरी त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आतून आनंद असा येईल की आपण त्यामध्ये हसतच राहू. कितीही आमच्या विरोधामध्ये परिस्थिती उभा राहिली, कितीही संकट आली, पण त्या संकटामध्ये सुद्धा हसण्याची ताकद देवच आहे. Every one of us, we go through different lives. आणि आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीमधून त्रासामधून जातो. 2-3 years we have been with a very hard, 2-3 वर्षे पण आम्ही सुद्धा एक कठीण परिस्थितीमधून जातो, but we praise God. पण आम्ही देवाची स्तुती केली. The joy of the Lord is our strength. देवाची आनंद जो आहे तो माझी ताकद आहे. Our outside situation, whatever it was, then change the situation. आणि मग जे काही बाह्य परिस्थिती काही असो, आणि तो परिस्थिती बदलणारा देव आहे. It gave us a lot of tension. आणि मग ती जी परिस्थिती आहे ती खूप आम्हाला मानसिक तणाव देते. But God in that situation, He gave us the joy. तर त्या परिस्थितीमध्ये, त्या मानसिक तणावामध्ये तो देव आम्हाला आंतरिक आनंद देतो, समाधान देतो. So I want to encourage you. आणि म्हणून मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Shall we close our eyes? आम्ही आमचे नेत्र बंद करूया. Today God is calling you. आणि आज देव तुम्हाला बोलावत आहे. If you have lost joy in your life today, आज जर तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद गमावला असेल, you don't have to worry. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. You don't have to run away from God. आणि मग तुम्हाला पळून तुमच्यापासून जाण्याची गरज नाही. God still loves you. आजही देव तुमच्यावर प्रेम You करतो. are here because God loves you. आज तुम्ही इथं आहात कारण देव तुमच्यावर प्रेम करत आहे. So He is speaking to your heart today. आज म्हणून तो तुमच्या अंतःकरणाशी बोलत आहे. Come back to God. प्रभूकडे या. When Nathan spoke to David, ज्यावेळेस नातान दावीदाशी बोलला, David humbled himself. दावीद स्वतःला दावीदाला नम्र केलं. He prayed unto God. त्याला देवाकडे प्रार्थना केली, Create in me a clean heart, O Lord. माझ्यामध्ये शुद्ध अंतःकरण निर्माण करेल Renew right spirit within me. आणि माझ्यामध्ये तो आत्मा उत्साहाचा आत्मा पुन्हा गमा. Cast me not away from thy presence. तुझ्या उपस्थितीपासून मला घालवून देऊ नकोस. Restore unto me the joy of thy salvation. आणि तो पुनरुत्थानाचा आनंद जो माझ्यामध्ये आहे तो माझ्यामध्ये पुन्हा देईल.
God will restore you with His joy. आज ते तुम्हाला त्याच्या आनंदामध्ये पुन्हा प्रस्थापित करेल.